आपण पाहत आहात विदर्भ लाथा न्यूज चॅनल 24। अहिल्याबाई होळकर यांच्या 13व्या वंशजांनी घेतले माहुरगडावर रेणुका माता व दत्त महाराजांचे दर्शन। समाज बांधवांच्या वतीने भूषणसिंह होळकर यांचा शासकीय विश्रामगृहात भव्य सत्कार। माहूर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 13व्या वंशजांचे व होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी श्रीक्षेत्र माहुरगड येथे भेट देऊन आई श्री रेणुका माता तसेच भगवान दत्तात्रेय महाराजांचे दर्शन घेतले। यावेळी माहूर येथील होळकर समाज बांधवांच्या वतीने त्यांचा शासकीय विश्रामगृह येथे उत्साहात व भव्य सत्कार करण्यात आला। भूषणसिंह होळकर हे माहुरगड येथे दर्शनासाठी आले असता त्यांनी सर्वप्रथम श्री रेणुका मातेच्या मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले। त्यानंतर त्यांनी श्रीक्षेत्र दत्तशिखर येथे जाऊन भगवान दत्तात्रेय महाराजांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला। दर्शनानंतर बोलताना भूषणसिंह होळकर यांनी माहुरगडच्या आध्यात्मिक महत्त्वाबद्दल विशेष भावना व्यक्त केल्या। माहुरगड हे अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक क्षेत्र आहे। आई श्री रेणुका माता आणि दत्त महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळेच नवचैतन्य आणि समाधान मिळाले। या पवित्र भूमीवर पुन्हा पुन्हा यावेसे वाटते। भविष्यातही माहुरगड येथे दर्शनासाठी नक्की येईन, असे त्यांनी सांगितले। होळकर घराण्याचा ऐतिहासिक वारसा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची प्रेरणा यामुळे भूषणसिंह होळकर यांच्या माहूर भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले। त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच माहूर येथील समाज बांधवांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले। शासकीय विश्रामगृह येथे आयोजित सत्कार समारंभात समाज बांधवांच्या वतीने भूषणसिंह होळकर यांचा पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी माहूर परिसरातील समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ऐतिहासिक वारसा असलेल्या होळकर घराण्याच्या वंशजांची भेट झाल्याने समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। भूषणसिंह होळकर हे सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असून त्यांनी माहुरगडच्या धार्मिक व आध्यात्मिक वातावरणाचे कौतुक केले। रेणुका माता आणि दत्त महाराजांच्या पावन भूमीशी आपले भावनिक नाते निर्माण झाले असून पुन्हा माहुरला येण्याची इच्छा आहे, असेही त्यांनी यावेळी व्यक्त केले। माहुरगड हे आदिशक्ती श्री रेणुका माता, भगवान दत्तात्रेय आणि अनुसया माता यांच्या पावन भूमीमुळे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे। अशा या पवित्र क्षेत्राला होळकर घराण्याच्या वंशजांनी दिलेली भेट आणि रेणुका माता व दत्त महाराजांचे घेतलेले दर्शन ही माहुरकरांसाठी अभिमानाची बाब ठरली। विदर्भ लाथा न्यूज चॅनल 24 माहूर, आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। आज आले आहेत, तर या ठिकाणी माहूर आणि किनवट येथील सर्व समाज बांधवांनी राजेसाहेबांचा या ठिकाणी सत्कार केला आणि राजेसाहेब या ठिकाणी आम्हा सर्व समाज बांधवांना थोडक्यात मार्गदर्शन करतील अशी विनंती। तुमच्या सगळ्यांना सर्वप्रथम जय मल्हार, नमस्कार। माहूरमध्ये पहिलीच वेळ नाहीये, दुसऱ्यांदा आलोय, पण या रस्त्यावरून जात असताना इथं इतक्या जवळून जाताना देवीचं दर्शन न करता जाणं हे बरोबर वाटत नव्हतं। मग रात्री आमची चर्चा झाली, अशोकरावांना म्हटलं आणि तो फोन झाला बर्मनरावांचा, मग ठरलं दर्शन करून मग उद्या पुढचा प्रवास करायचा। प्रयत्न हाच असतो की या निमित्तानं देवीचं पण दर्शन व्हावं आणि आपले बांधव जे जीवाभावाने नेहमी प्रेम करतात, भेटत असतात, बोलत असतात, त्यांची गाठभेट होते। कारण आपण सगळेच आजकाल व्यस्त असतो। माझंही येणं फारसं होत नाही, वर्षातून एखादी ट्रिप होते। मग नागपूरला आलो होतो, गडकरी साहेबांची भेट होती, अजूनही काही अधिकाऱ्यांना भेटायचं होतं। मग जाता जाता प्रयत्न हाच असतो की भागातल्या सगळ्या आपल्या लोकांना भेटावं, काय चाललंय, बरं वाईट विचारावं, दुसरं काही हेतू नाही। कारण तुम्ही सगळे घरचे असल्यासारखे आहात। भगवानरावांचं आमचा तर अनेक वर्षाचं अगदी भावासारखं काम आहे। त्याच्यामुळे इथून आता उद्या पुढचा स्टॉप आमचा हिंगोली आहे। कळमनुरीला प्रकाशराव नाईक आहेत, त्यांच्याकडे जायचं आहे। उमरखेडला काही लोकांना भेटायचं आहे, नांदेडमध्ये, लातूरला। हे सगळेजण आपण एक दिलानं चांगलं काम काय करता येईल याच्यासाठी या गाठीभेटी होणं, एकमेकाशी संवाद साधणं, शेतीचे प्रश्न असतील, वेगवेगळे विषय त्या भागातले जाणून घेणं हाच हेतू असतो, दुसरं काही नाही। त्यामुळे असंच सगळ्यांचं एकमेकावर प्रेम राहू दे। आता बराच वेळ झालाय, माझ्या देवीच्या दर्शनाला निघूयात। आणि दादा पण इथं आलेत किनवटहून, त्यांचाही नेहमी आमचा संवाद होत असतो आणि चांगलं काम आहे त्यांचं सुद्धा। मी आता त्यांना तेच सांगत होतो की तुमच्यासारखे तरुण जितक्या ताकदीने पुढे येतील, आम्ही नेहमीच तुमच्या बरोबर आहोत। चांगल्या लोकांची समाजाला, महाराष्ट्राला, भागाला आपल्या गरज असते।
त्यामुळे तुम्ही काम चांगलं करत राहा. आमच्या वतीनं जे काय तुमच्या पाठीशी उभं राहणं असेल, सहकार्य असेल, ते निश्चितपणे आम्ही करू. तुमच्यासारखे तरुण, भगवानरावांसारखे तरुण राजकारणात येणं असणं ही काळाची गरज आहे आणि येत्या काळामध्ये निश्चितच आपल्याला खूप चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. विशेष मला एक गोष्ट सांगायची आहे, वाघगावला तुमच्यापैकी बरेच जण दरवर्षी येता आलेले असाल. तो किल्ला आपण होळकरांचा भुईकोट किल्ला आहे, पूर्वीचाच आमच्या पूर्वजांनी बांधलेला, त्याचं संवर्धन आपण करतोय. मागच्या 2 वर्षापासून त्याचं काम चालू आहे. नुसतं संवर्धन करून चालणार नाही, तर आपल्याला तिथं आपल्या या महापुरुषांच्या मूर्त्या असतील म्हणजे, तर अहिल्यादेवींचा जागर आता सगळीकडे झालेला आहे. प्रत्येक भागात देवींच्या मूर्त्या आहेत, देवींच्या बद्दल माहिती आहे. पण होळकर घराण्यामध्येच महाराजा यशवंतराव होळकर नावाची एक व्यक्ती अशी होऊन गेली, ज्यांनी इंग्रजांच्या विरोधात सबंध देशामध्ये लढा दिला. पण त्यांच्याबद्दल जागृतीच नाही, अवेअरनेस नाही, लोकांना माहिती नाही. आपल्याला नेपोलियन माहिती असतो, पण नेपोलियनच्याच काळामध्ये इंग्रजांच्या विरोधात लढणारा आणि इंग्रजांना हरवणारा यशवंतराव माहिती नाही. तर त्या यशवंतरावांचा सिंहासनावर बसलेला पुतळा, कारण त्यांचा राज्याभिषेक झाला होता. शिवाजी महाराजांच्या नंतर मराठी मातीतला राज्याभिषेक करून घेणारा राजा म्हणजे यशवंतराव. तर त्यांचा सिंहासनावर बसलेला पुतळा आपल्याला यावर्षी तिथं वाघगावला बसवायचा आहे. आणि ते आपल्याला कुठल्याही शासकीय पैशातून बसवायचं नाही. बसवायला काय मी स्वतः माझ्या खिशातून बसवू शकतो, पण अशी स्मारकं होत असताना समाजातल्या, देशातल्या, राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं, ज्याला आपल्या देशावर प्रेम आहे, त्याचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यात असलं तर ती आत्मीयता वाटते. त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना ते पुतळ्याचं मॉड्यूल तयार आहे, सगळ्या गोष्टी तयार आहेत. येत्या 6 महिन्यामध्ये आपल्याला ते रेडी करून यावर्षी 6 जानेवारीला तो पुतळा आपल्याला तिथं बसवायचा. आणि महाराष्ट्राला आणि देशाला हे सांगायचं आहे की शून्यातून विश्व निर्माण करता येतं, राजा होता येतं आणि आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तरुणांना ते प्रेरणा देईल. त्यामुळे ते स्मारक आपल्याला उभं करायचं आहे. ज्या राष्ट्रासाठी ते लढले त्या भारत देशाचा तिरंगा सुद्धा आपल्याला मोठा 100 कोटी तिरंगाने तो उभा करायचा. ही मुवमेंट झाली. मी मगाशी बोलत होतो की गडकोट किल्ल्याला तुम्ही म्हणाल इतिहासाचं काय घेत नसला. गडकोट किल्ले, देवस्थान, याचं महत्व काय आहे? आता माहूरमध्ये आपण बसलोय, विचार करा, जर देवीचं मंदिर नसतं तर या गावाचा विकास झाला असता, या भागाचा विकास झाला असताना, तर आपल्यालाही उदासीनता मोडून काढली पाहिजे. गडकोट किल्ल्यांच्या निमित्ताने आता वाघगावला ते किल्ल्याचं काम चालू झाल्यापासून रोज 100-200 पर्यटक तिथं जातात. त्याच्यामुळे गावातले हॉटेल चालतात, व्यवसाय चालतात. रस्त्याचं काम तिथलं किल्ल्यामुळे झालं, रस्त्याचं काम झाल्यामुळे जमिनीला भाव आले. त्याच्यामुळे आपण आपल्या आपल्या भागातले ऐतिहासिक स्थानं, देवस्थानं ह्याच्यावर फोकस केला पाहिजे, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न केला पाहिजे. ही डेव्हलपमेंट झाली तर दुर्गम भागात सुद्धा विकास येतो 100%, याची मला खात्री आहे. आता आपल्याला दर्शनाला जायचं, त्यामुळे मी जास्त काय बोलत नाही. तुम्ही सगळेजण आलात, प्रेमाने भेटलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू साहेब.